फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं यूट्यूबच्या एका नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी। तर मी आलेले आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी, म्हणजेच माझ्या माहेरी। आणि ही सकाळची वेळ आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आजला सकाळी मी लवकर उठली आहे कारण मला लवकर उठून ब्लॉग स्टार्ट करायचा होता आणि तुम्हाला इकडचा सगळा परिसर, माझं माहेर कसं आहे आणि इथलच्या सर्व गोष्टी छोट्या मोठ्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या। तर मी सकाळी लवकर उठून हा आपला ब्लॉग स्टार्ट केला आहे। तर तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा आणि मला सांगा का तुम्हाला माझं घर आणि इकडचा आजूबाजूचा परिसर कसा वाटला। तर मित्रांनो, मला नारायणगाववरून निघाल्यावरती मला इकडे येतानाची शूटिंग घेता आली नाही कारण गाडीवरती मी एकटीच येत होती आणि कॅमेरा पकडायला दुसरं कोणी नव्हतं। बाळा आणि आम्ही दोघेच गाडीवरती स्कूटीवरती आलो आहे। तर मी इकडे आल्यानंतरच ब्लॉग स्टार्ट केला आहे पिंपरखेडला आल्या। तर हे तुम्ही बघू शकता, ही माझी मम्मी आहे। हाय कर। हां, आणि ही माझी आजी आहे। मला आपला बंगला दाखवते, ज्याचं काम अजून चालूच आहे। हे तुम्ही बघू शकता। आता जवळपास झालेलंच आहे सर्व, फक्त आता लादी बसवण्यावर आले। तर आता लादी पण बसवतील, एक एवढ्या आठवड्यामध्ये लादी पडेल। हे तुम्ही बघू शकता पाठीमागे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। तर चला आता आपण आतमध्ये जातोय, तुम्हाला मी आतमध्ये दाखवते। तर हा आपला हॉल आहे पूर्ण, हे तुम्ही बघू शकता। हा असा आपला हॉल आहे आणि ही आपली विंडो आहे। इथे जरा आवाज घुमतोय। हे बघा, हा आपला हॉल आहे। आणि आता बघा आपण हे किचन मध्ये एंट्री करतोय। बघा, हे किचन मध्ये आलेला आहोत आता आपण। अजून आता इथे किचनचं काम होणं बाकी आहे, हे तुम्ही बघू शकता। हा आहे आपला किचन। आणि इकडे आपलं टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे आपली बेडरूम आहे आणि हा जिन्याचं वरती जाण्यासाठी आहे जिना। तर चला आता आपण वरती जाऊया जिन्याने। तर वरती अजून इथे एक बेडरूम आहे, तर चला मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आणि हे आपलं दुपारी बसण्यासाठी वगैरे, जरा थोडंसं पडण्यासाठी सगळे येतात इथे, कारण इथे एकदम थंड असं गारवा आहे ना, त्यामुळे सगळे येतात। छान वाटतं एकदम वरती आल्यावर, फ्रेश वाटतं। बेडरूमच्या खिडकीमधून घेतलेला हा नजारा आहे, बघायला किती छान वाटतं। ही जी तुम्हाला सर्व शेती दिसते, ही सर्व माझ्या चुलत्यांची आहे, चुलत सख्खे वगैरे सर्वांचे आहे। आणि इथून हे जे समोर दिसते आंब्याची झाडं आणि त्याच्या पुढे पण एक लास्टला एक झाड दिसते, तिथपर्यंतची सगळी शेती आपली आहे। आणि हे असं आपलं बंगल्याचं टेरेस आहे। इकडे हे असं बघू शकता तुम्ही, आणि इथनं असं वरती जाण्यासाठी शिडी लावलेली आहे सध्या। तिथे आपल्याला बनवून घ्यायचंय वरती जाण्यासाठी। आणि इकडनं हा दिसणारा परिसर खूप छान वाटतंय, वरती खूप हवा लागते, हवा सुटलेली आहे आता। आणि हे समोरचं जे घर दिसतंय, तर हे घर माझ्या चुलत्यांचं आहे, त्याच्या पुढचं पण माझ्या दुसऱ्या चुलत्यांचं आहे।
हा नजारा तुम्ही बघू शकता, किती छान वाटतोय बघायला। आणि इकडे आपलं हे छोटंसं शेड आहे आणि शेडलाच एक बाजूला रूम केली होती, कारण आपल्या आधी मी दाखवेल तुम्हाला पाठी बाजूला माडी होती, तर तिथनं आपण इकडे शिफ्टिंग केलं, शेड केलं आणि तिकडनं इकडं गायांसाठी येण्यासाठी खूप लांब होतं, त्यामुळे मग एक बाजूला रूम काढली आणि तिथेच मम्मी पप्पा ते राहायला आले। इकडे राहायला येऊन 1-2 वर्ष झालं आणि 2 वर्षानंतर लगेच आपण आपल्या घराचं काम सुरू केलं। तर आता घर आपलं जवळपास तयारच आहे, फक्त लादी वगैरे बसवायची छोटी मोठी कामं राहिले, तर ती पण लवकर होतील आता। तर हे आपण बघू, खूप छान असा हा परिसर आहे। तिकडे ते डोंगर दिसत आहेत, भागडी वगैरे त्या साईड दिसते आपल्याला इकडनं वरतून, कारण आपण भागडीच्या साईडलाच राहिला आहे जवळपास। आपल्याला भागडी इथनं खूप जवळ आहे, पारगाव साईडलाच येतो आपण। पिंपरखेड गाव आम्हाला इथून बरंचसं लांब पडतं। आपण इकडे पूर्ण भागडीच्या शिवला राहिला आहे आणि तिकडे पाठीमागे दिसत आहेत, तर ती आताच सांगितलं माझ्या चुलत्यांचीच माडी आहे तिथे। आपण आधी या साईडला राहिला होतो, तुम्हाला आपली तिकडची माडी दाखवते मी, थोडी दिसेल, जरा लांब आहे, थोडंसं झूम करते मी त्यावर। बघा हे जे समोर दिसते त्याच्या पुढे जे थोडंसं दिसत असेल, इथून थोडासा कोपराच दिसत असेल, मोठी अशोकाची झाडं आहेत तिच्या समोर, तर हे बघा थोडीशी दिसते इथून। तर तिकडे ही आमची आधीची जुनी माडी आहे, तर तिकडनं खूप लांब होतं काही वगैरे, इकडे शेड आपल्या इकडे होतं, तर त्या सगळ्यासाठी आपण इकडेच शिफ्ट झालेलो वगैरे। अशी चुलत्यांचीच घरं आहेत, हा सगळा परिसर खूप छान वाटतोय। हवा खूप सुटलेली आहे आता। तर फ्रेंड, मी इकडचं काही तुम्हाला अजून माहिती दिलेली नाही। माझे पप्पा आणि त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे, तर बहिणीला वडनेर म्हणून गाव आहे जांबूच्या पुढे, तर शिरूर तालुक्यामध्येच येतं ते, तर बहिणीला तिकडे दिलेलं आहे आणि भावाचं हे समोरचं घर जे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलं। आणि माझ्या वडिलांना एक चुलता आहे, तर त्याच्या समोरचा जो बंगला दिसला माझ्या चुलत्यांच्या घरासमोरचा, तर तो बंगला माझ्या पप्पांच्या चुलत्यांचा आहे। तर ही आमची तिन्ही घरं खूप एकत्र असतात, मिळून मिसळून असतात, कोणते कार्यक्रम असो किंवा रोजच्याच सगळ्या गोष्टींना खाणं येणं जाणं सगळं त्यांचं एकत्रच असतं। आणि जर तसं बघायला गेलं तर पप्पांचा माझा माहेरच्या इकडचा गोतवळा देखील खूप मोठा आहे। पप्पांना 6 आत्या आहेत आणि चुलत भाऊ वगैरे सगळे जर पकडले तर ते सगळे मिळून ते 17-18 जण आहेत आणि त्यांना पण मुलं वगैरे, तर ते अजून भरपूर पुढे जातं, भरपूर मोठा गोतवळा आहे माझा। आणि सगळे असे जवळच इथे राहिले आहे आजूबाजूलाच, आणि सगळे एकत्र असतात। काही कार्यक्रम असेल, कोणाचं लग्न असेल तर सगळे एकत्र येतात, किंवा कोणती घटना घडलेली असेल तर सगळे असे एकत्र असतात प्रत्येक याच्यामध्ये। आणि मी जर इकडे आली किंवा माझी बहीण आली तर सगळे प्रेमाने विचारपूस करणार, सगळे चहा वगैरे घ्यायला जेवायला सगळे असं म्हणजे प्रेमाने आपुलकीने बोलवणार। आणि आता मी त्यांना न्यू यूट्यूब चॅनल ओपन केल्याचं समजलं तर सर्वांनी मला खूप भरभरून सपोर्ट केला, माझे व्हिडिओज वगैरे बघतात, छान छान कमेंट्स करतात, कारण गावच्या ह्या साईडला जास्त काही माहीत नव्हतं। आणि मी यूट्यूब चॅनल ओपन केल्यापासून मग सगळेच सारखं ते व्हिडिओज वगैरे बघतायत, तर त्यांना खूप आवडलं का आपलं म्हणजे कुणीतरी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, जे मोबाईलवर दिसत आहेत आणि एवढे छान छान ते व्हिडिओ बनवते। असे सगळेजण मला पर्सनली भेटतायत आणि भेटून सांगतायत का तुझा व्हिडिओ आम्ही बघितला, खूप छान तुझा व्हिडिओ आहे, तुझं सासरचं गाव वगैरे, तर सगळ्यांना येणं शक्य नसतं, तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ते बघितलं, तर त्यांना खूप आवडलं। तर मित्रांनो, कमेंट्स करून सांगा तुम्हाला माझा इकडचा माहेरचा पिंपरखेडचा ब्लॉग कसा वाटला, आणि आमचा हा घराच्या समोरचा वगैरे परिसर, आमची शेती जी मी तुम्हाला लांबून दाखवली आहे। आता मला जसा वेळ भेटेल तसं मी शूट करेल आणि ते मी टाकेलच, ब्लॉग बनवेलच। तर हे जे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये जो परिसर दाखवला आहे तो तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट्स करून सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्ही जर त्याच्यावर क्लिक केलं तर इथून पुढचे सगळे व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला दिसतील. आणि कमेंट्स करा, लाईक करायला विसरू नका. थँक्यू.